ग्रामीण भागात 90% ॲनिमियाचे प्रमाण आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मातामृत्यू होण्याचा तालुका म्हणजे घाटंजी. महिलांमध्ये ॲनिमियाची परिस्थिती फार चिंताजनक आहे. मासिक पाळी, गरोदरपण, स्तनपान आणि पोषणाच्या अभावामुळे त्यांच्या शरीरातील रक्ताची कमतरता होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जेव्हा गर्भवती महिलांशी संवाद साधण्यात आला तेव्हा त्यांच्या दुःखदायक अनुभवाची कहाणी समोर आली. कंबर दुखत होता, चक्कर येत होता, मग दवाखान्यात गेलो, HB कमी मानले. गर्भवती महिलांमध्ये ॲनिमिया असणे खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कमी वजनाची बाळ जन्माला येते आणि गर्भपात होण्याची दाट शक्यता असते आणि प्रसूतीच्या वेळी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. ॲनिमियाच्या या समस्येवर मात करण्यासाठी रसिकाश्रय संस्थेद्वारे महिलांमध्ये जनजागृती आणि विविध कार्यक्रम केले जात आहे. सुरुवातीला महिला पोषण आहाराकडे दुर्लक्ष करीत होत्या. तेव्हा आम्ही गरोदर महिलांना बैठकीच्या माध्यमातून पोषण आहाराचे महत्त्व समजावून सांगत होतो. आहार कसा बनवायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवत होतो. घरोघरी जाऊन गरोदरपणातील तपासण्या करण्याकरता सांगत होतो आणि तपासण्यांचा नियमित पाठपुरावा केला जात होता. उपचाराची गरज असलेल्या महिलांना स्थानिक शासकीय आरोग्य केंद्रातून सेवा घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. रसिकाश्रय मागील 10 वर्षापासून घाटंजी या आदिवासी तालुक्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी काम करते. घाटंजी हा आदिवासी तालुका असल्यामुळे या तालुक्यात गर्भवती महिलांमध्ये HBचे प्रमाण फार कमी असल्याचे दिसून आले. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करीत असताना जनआरोग्य समिती, गाव आरोग्य पाणीपुरवठा समिती, लोकसभा याद्वारे विविध पाठपुराव्याने, विविध उपक्रमांद्वारे या महिलांमधील HBचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं. माझं HB 3-4 महिन्याचे HB 5.3 होतं. तर हे रसिकाश्रय यांनी सांगितलं का तू पालेभाज्या, अंडे, मांस, मच्छी आणि जेवणासोबत निंबू पण खायचा बा म्हणे. तर मी तसंच केलं. माझं 9व्या महिन्यामध्ये HB 10.9 होतं. तर डिलिव्हरीच्या वेळेस माझ्या बाळाचं वजन 3 किलो 800 ग्रॅम भरलं. कालेश्वरच्या 8 महिलांनी दाखवून दिले की योग्य पोषण आणि आहाराच्या माध्यमातून कोणतेही औषध न घेता देखील शरीरातील हिमोग्लोबिन वाढवता येते. त्यांचा हा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो.